लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश देऊन 197 मध्ये वनिता दत्ताभाई नरवणकर यांना ज्या वेळा उमेदवारी दिली त्याच वेळा विजय निश्चित होता. कारण नरवणकर साहेब याच्यापूर्वी त्या मतदारसंघामध्ये 10 ते 12 वर्ष शाखा प्रमुख बसून नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष होते. एवढं मोठं चांगलं काम केलं होतं आणि लोकांना अपेक्षित होतं की नगरसेवक कसा असावा, दत्ताभाई नरवणकर सारखा असावा. म्हणून त्यांनी जो कौल आता वनिता त्यांच्या माध्यमातून दिला आहे. त्यांच्या कामाचं तुलना काम केलेल्या कामाचं मोजमाप करून जनतेने त्यांना विजयाची आज मुहूर्तमेढ रोवले. त्यांचं मुंबईकरांचं सर्वांचा आम्ही आभार मानतो. कारण 197 मध्ये खास करून 197 वॉर्डमध्ये ज्या जनतेने वनिताताई नरवणकर व दत्ताभाई नरवणकर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी आपला आशीर्वाद मते स्वरूपात वनिताताई यांच्या पाठीशी उभा राहिला. म्हणून हा विजय जनतेचा आहे आणि हा विजय सर्व मुंबईकरांचा आहे. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम माझे मतदार राजाचे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. मतदार राजांनी जे रात्रंदिवस मेहनत केली, कार्यकर्त्यांनी मतदार राजांनी मेहनत करून मला निवडून आणले, त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि शेवटपर्यंत अशी साथ देऊ एवढं आम्हाला खूप आनंद आहे आणि पूर्ण जनतेचा माझ्याकडे धन्यवाद. त्यांनी हा विजय घोषित केलेला आहे. खूप आनंद झालेला आहे की आज 197 प्रभागातून मोठ्या मार्जिनने वनिता दत्ता नरवणकर या निवडून आलेले आहेत. गेले कित्येक वर्ष दत्ता नरवणकर साहेब यांचं काम आणि यांनी केलेली मेहनत या ठिकाणी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत ही फळाला आलेली आहे आणि मोठ्या बाबतीने विजय झालेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या निवडीतून आज आमच्या वनिताताई निवडून आलेले आहेत. त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे आमच्या लाडक्या भावाचं अभिनंदन करते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ही 197 ची सीट सगळा हा विजय सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आम्ही. मतदान बघा, ज्या पद्धतीने जे ऑपोजिशन मध्ये जे उमेदवार होते ते सर्व डेव्हलपरच्या बाजूने आणि जनतेच्या विरोधात काम करत होते गेली कित्येक वर्षापासून आणि त्यांचं जे प्रायश्चित्त जे मिळायचं ते त्यांना मिळालेलं आहे. आणि नरवणकर एक असे होते सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि त्यांना सामान्य गरीब गरजू म्हणजे जे जनता आहे त्यांना दुःख आणि व्यथा माहित आहे. त्या पद्धतीने ते काम करत होते आणि गेल्या कित्येक 35-40 वर्षामध्ये संघटनेत काम करत असताना कुठली अपेक्षा न बाळगता आता कुठेतरी त्यांना पद मिळालंय. आता कुठेतरी 8 वर्ष अगोदर नगरसेवक निवडून दिले. याच्या अगोदर त्यांच्याकडे काहीच नव्हतं. मग शून्यातून विश्व निर्माण करायचं काम आपला दत्ता साहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आज त्यांचं काम बघून आज त्यांच्या पत्नी आमच्या वैदी वनिता दत्ता नरवणकर यांच्यावरती विश्वास जनतेने ठेवला आहे. खरोखर म्हणजे त्या जनतेचा जेवढा आभार मानेल तेवढं कमीच आहे. रोज व्यक्त करायचं पूर्वीपासूनच मी ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ते सतत माझ्या बरोबर राहिले. म्हणून मी सर्व मनापासून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी आज 3,337 मतांनी इथे भरघोस मतांनी निवडून दिले. मला वाटतं या 197चा रेकॉर्ड झालेला आहे. मी एवढ्या मतांनी कधी पण आलं नव्हतं आणि खरोखर या विकासासाठी मला निवडून दिलेल्या लोकांनी, कारण लोकांचा माझ्यावरती भरोसा आहे की हा इथे आपला जिल्हा जो 4,200 वगैरे आहेत त्याचा विकास चालू आहे. मर्यादा विकास चालू आहे. विपीनगरचा आहे, महात्मा फुले मोतीलाल नेहरू नगर, मार्गनिजय नगर, 140 ठिकाणी रेसकोर्स या सर्व स्लम आहे या आज झोपडपट्टी मुक्त झाला पाहिजे आणि जेणेकरून एकनाथ शिंदे साहेब त्याच्यावरती बारकाई लक्ष ठेवत आहेत. मी म्हणून पुन्हा एकदा सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून
अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण असंच माझ्या पाठीशी राहा आणि पुढच्या येणाऱ्या ज्या काही निवडणुका येतील जे काही कार्यक्रम येतील त्याला आम्ही समोर जायला तयार आहोत. भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू सम्राट सूचना प्रभू बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद विगे सागर एकनाथ शिंदेसाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती सतत दत्ताभाई नरवणकरजी गेली 7-8 वर्ष झाले सतत काम करतात. रात्रंदिवस मेडिकल असो किंवा लाडकी बहिणीचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी साहेबांनी वॉटर गटर मीटर कॉलेजचं ऍडमिशन वगैरे सगळे दत्ताभाई नरवणकरांनी केले आणि या नागरिकांना मी एकच बोलू इच्छितो, धन्यवाद, आभारी आहोत आणि स्पेशल फॉर वनिताताई दत्ता नरवणकरजींना अभिनंदन. जय श्रीराम, भारत माता की जय.